बदलापूर प्रकरण झालं, राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे असे वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्याच्यामुळे सुचले किंवा सुचतात असं दिसतंय. आणखीन काही इश्यूज आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की ते प्रश्न राज्य सरकारच्या समोर मांडावेत. मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही लेखी निवेदन करा, आपण त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यातनं काही मार्ग काढता आला तर तो करूया. काल एका वृत्तपत्राने ते अखेरवेळी प्रसिद्ध केली अष्टाई. ते प्रश्न काय हे वाचते आणि त्याच्यासाठी होते. समाजाला जागृत करावं लागेल, कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिलाही जागृत करावं लागेल. मी कोणाला दोष या ठिकाणी देत नाही, पण हे न घडण्याच्यासाठी जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी. एक लोकांच्या दान तयार करावं याशिवाय दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही. माझ्या मते गव्हर्नमेंटने आणि विशेषतः गृहखात्याने, पोलीस दलाने अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनच्या वेळी लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या, शांततेने केल्या. असं असताना त्यांच्या खचले बसणं, घातक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही. राज्य सरकारने, गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे. साहेब, राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा ठाऊक नाही मला. 2200 कोटी रुपयांचे मला माहिती नाही. असं नाही सरसकट तुम्ही सांगता अशी काही स्थिती नाही. काही लोक भेटतात नाही असं नाही. त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवली असं बोलतात, पण प्रत्यक्ष घडेल त्यावेळेला आपल्याला त्याचा विश्वास करता येईल. कराच्या कोल्हापूरचा जो इश्यू तुम्ही या ठिकाणी सांगितला, मला असं वाटतंय की बहुतेक 3 तारखेला मी कागलला जातोय आणि कागलला गरवी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागलकरांचा भयंकर आग्रह आहे आणि त्या आग्रहाला मी प्रतिसाद द्यायचं ठरवले. त्यासाठी आम्ही काही कोणी तिथे गेलेलो नसतो. पण माझ्या मते कुठला राजकीय पक्ष याच्यात होता. असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं, आणखीन काहीतरी टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं. हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्याबद्दल त्या लोकांच्या त्या अस्वस्थतेच आहे आणि जिथं कुणीही राजकारण आणलं नाही. आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या संबंधी राजकीय हेतूने काही करावं. हा केवळ बालिकांच्या बद्दलच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँगलने बघू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. असं माझ्या पक्षापासून मी सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही. आमच्याकडून कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे. आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही, माझा तो प्रश्नच नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही. आज लोकांना पर्याय हवा आहे, तो पर्याय कसा देता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करूया. आणि त्या कामाच्या निमित्तानं लोक भेटतात यापेक्षा दुसरं काही. आज उमेदवाराची निवड किंवा ही प्रक्रिया आमच्यात अजिबात नाही. माझी माहिती अशी आहे
हे 3 पक्ष आता एकत्रित येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि माझी इच्छा आहे की बाकीचे डावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत. या 3 पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली. ती बैठक मतदारसंघ कुणी कोणते लढवावेत या संबंधीचा विचारविनिमय करायला आयोजित केली होती. बदलापूरचा हा इश्यू आल्यामुळं त्या बैठकीचा अजेंडा बदलला आणि यानंतर 27 तारखेच्या आसपास हे पक्षाचे लोक एकत्र बसतील. मी त्याच्यात नाही आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि याचा विचार करतील. माझी अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच आहे की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या, इतर सहकार्यांना बरोबर घ्या आणि लोकांना पर्याय जो द्यायचा आहे त्या संबंधीचं स्पष्ट चित्र जनतेच्या समोर मांडा आणि ते काम गतीने होईल असं मला दिसतंय. प्रश्न असा आहे की जे बदलापूरला जे काही घडलं ते अत्यंत निषेधार्ह आणि दुसऱ्या बाजूला चिंताजनक अशा प्रकारचं चित्र आहे. 2 अजाण बालिकांच्यावर या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणामध्ये होतो. ही गोष्ट धक्कादायक आहे आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया ही बदलापूरच नव्हे तर अनेक ठिकाणी उमटायला लागलेली होती. बदलापूरला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली. राज्य सरकारने अशा प्रसंगांना अवघड करण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवड घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरचं सीमित नव्हतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होत आहेत असं दिसतंय. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचा आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीबाळींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करतील. असं आहे की सहकारी चळवळीमध्ये
आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आतापर्यंतचा दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय पक्षाचा हा बघण्याचा कधी नव्हता. यावेळेला राज्यात एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही युनिट संकटात आली. यापूर्वी सुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळी राज्य नीती तयार करते. ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात. या ठिकाणी ही नीती केली, पण त्या नीतीचा लाभ राजकीयदृष्ट्या सोयीच्या पक्ष कारखानदारींनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी ठेवला. आणि हे कधी असं घडत नव्हतं, दुर्दैवाने हे घडलं. म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष असो की आम्ही कुणी असो, आम्ही या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला शपथ घ्यावी लागते. आणि शपथ घेताना त्या शपथेचा मतेचा असतं माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विरुद्ध राग किंवा लोभ न ठेवता न्यायाने राहील अशी शपथ घेतलेली असते. आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे. पण तारतम्य ठेवायचं नाही ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं. दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिनेषेपायी त्रास सहन करावा लागेल. याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की अशोक पवार असो किंवा भोरचा संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्याच्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते. असं मी नाही याच्या जास्त भाष्य करू इच्छित. आत्तापर्यंत मी अशी फार सिक्युरिटी घेऊन फारसं शिकलो नाही. सिक्युरिटी आत्तासुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली की आत्ताच नाही काही वर्ष आहे. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काल मी त्याची चौकशी केली आणि माझ्या कानावर असं घातलं गेलं की केंद्र सरकारने गृह खात्याने 3 लोकांच्या संबंधीचा हा निर्णय घेतलेला आहे. त्या 3 लोकांत माझं एक नाव आहे. त्या 3 लोकांमध्ये RSSच्या प्रमुखांचं एक नाव आहे आणि त्या 3 लोकांमध्ये एका केंद्रीय सिनियर मंत्र्याचं एक नाव आहे. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्या बरोबर आम्ही या निष्कर्षाशी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करावंसं वाटतं असं त्यांनी सांगितलं. बघूया. थ्रेट परसेप्शन संदर्भात काही माहिती दिली त्यांनी? मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे ते मला सांगू शकले नाही. आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्रीत जिथं निर्णय घेतला जातो त्या प्रक्रियेचे ते नव्हते. त्याच्यामुळे त्यांना तिथली प्रक्रिया ही माहीत नव्हती.